स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण करणार आहोत मिसळ। तर त्यासाठी मी सर्वात आधी मूग भिजत ठेवले होते, त्याला चांगले मोड। आता मी सगळ्यात आधी हे मूग कुकर मध्ये टाकून घेते। पाणी टाकते, म्हणजे नंतर तुम्हाला कट पण लागणार आहे, तर त्यासाठी आपण ह्याच पाण्याचा यूज करणार आहे। आणि ह्यामध्ये आता मी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ, याला झाकण लावून मी एक शिटी काढून घेणार आहे। फक्त एक शिटी काढून घ्यायची आपल्याला याची। तर आता आपल्या मटकीला एक शिटी होईपर्यंत आपण मिसळसाठी लागणारा मसाला तयार करू। तर त्यासाठी मी आधी पॅन ठेवलाय गरम व्हायला। तर ह्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते। आता ह्यामध्ये मी 2 ते 3 उभे चिरलेले कांदे घेतलेत, ते टाकते। आपल्याला कांदा चांगला मऊसर असा करायचा, लाल। आता ह्यामध्येच मी थोडंसं सुकं खोबरं घेतलंय, अगदी छोटीशी वाटी, छोटीसा तुकडा घेऊन त्याला बारीक पातळ असं कापलंय। आता ते टाकून घेऊ। आपलं खोबरं पण हलकं हलकं लाल रंगाचं झालं। आता ह्यामध्ये मी थोडंसं बाजूला सारून थोडेसे खडे मसाले टाकते। तर त्यामध्ये म्हणजे अर्धी आणि एक अख्खी अशी लाल मिरची, थोडं जिरं आहे, 2 लवंग आहे आणि 2-3 काळी मिरी, थोडासा दालचिनीचा तुकडा। आम्ही हलकासा भाजून घेते यातच साईडला। थोडासा 1 सेकंद आपण इथं परतल्यानंतर ह्याला मिक्स करून आपण परतून घेऊ। तर ह्यामध्ये मी एक बारीक कापलेला असा टोमॅटो टाकून घेते। तर टोमॅटो आपल्याला थोडा गळेपर्यंत ह्याला परतून घ्यायचा आहे। आपला टोमॅटो पटकन गळावा ह्यासाठी मी अगदी थोडंसं मीठ टाकते। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो हा लवकर गळतो। घरामध्ये आम्हाला म्हणजे मटकीच्या उसळीची मिसळ छान लागते। काही लोक वाटाणे टाकतात, मिक्स उसळ टाकतात। तर तुम्हाला ज्या प्रकारे आवडत असेल त्या प्रकारे तुम्ही यूज करू शकता। पण मला विचाराल तर मटकीच्या उसळीची मिसळ केली ना तर ती खूप सुंदर आणि छान लागते चवीला। आता तुम्ही बघू शकता टोमॅटो चांगले बऱ्यापैकी गळले। तर आपण ह्याला आता थोडीशी कोथिंबीर टाकून थोडंसं मिक्स करू आणि गॅस बंद करून याला हे मिश्रण थंड होऊन देऊ आणि याला मिक्सर मधून बारीक याचं वाटण तयार करून। आता कुकरला एक शिट्टी झाली आणि मी कुकर थंड करून घेतलाय। तर मटकी पण आपले शिजले बघा। आता आपण मिसळ तयार करू। मिसळसाठी लागणार मी त्यासाठी कढई तापवायला ठेवले आणि आपण जो मसाला भाजला होता, आता मिसळ म्हटलं का तरी आली आणि तरीसाठी आपल्याला हवंय तेल। तर मी हे बऱ्यापैकी तेल टाकून घेते। तमालपत्र, आता तेल गरम झालं, मी सगळ्यात आधी यामध्ये हा घरचा मसाला टाकून घेते। म्हणजे तेलामध्ये मसाला टाकला ना की छानशी अशी तरी येते। आता मी मसाल्यामध्ये पण मी लाल मिरची घेतलेली, त्यामुळे मी त्यामध्ये थोडी कमीच टाकते। ते मिक्स करून आपण हा जो वाटलेला मसाला आहे आपला तो आपण टाकून घेऊ।
त्याला मस्त असं मिक्स करून घेऊ. त्यामध्ये अगदी थोडीशी हळद, कारण आपण आधी हळद टाकलेली आहे मटकी शिजताना. थोडासा धना पावडर, अगदी थोडासा गरम मसाला घरचा. आपण ऑलरेडी त्यामध्ये पण जे वाटण तयार केलं त्यामध्ये पण आपण थोडासा गरम मसाला घेतला होता अख्खा, त्यामुळे थोडासाच मी टाकला. चांगलं मिक्स करून घेऊ. आता ह्यामध्ये मटकी आणि हे पाणी एक सोबत आपण टाकून घेऊ. आता ह्यामध्ये मी जे आपण मसाला वाटला होता त्यात थोडं पाणी टाकून जो राहिलेला मसाला तो पण टाकून घेऊ. तुम्ही बघू शकता मस्त अशी तरी सुटली आत्ताच. आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ, कारण आपण आधीच मटकीमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं, मसाला आपण भाजताना टोमॅटोसाठी थोडं मीठ टाकलेलं, तर त्यामुळे ह्यामध्ये आपण थोडं मीठ टाकू. आता ह्यावरती मस्त एक झाकण ठेवून मी 5 मिनिटं याला चांगलं उकळून घेते. याला मिसळसाठी लागणारा मिसळचा कट हा तयार होईल. तर तुम्ही बघू शकता आपला कट मस्त असं उकळला आहे. आता ह्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि गॅस बंद करून घेते. तर असा आपला मिसळला लागणार आपला कट तयार आहे. चला तर आपण आता मिसळ पावचं ताट तयार करू. तर त्यासाठी मी थोडा कांदा, लिंबाची फोड 2 पाव ठेवते. सर्वात आधी खाली मी फरसाण टाकून घेते, त्यानंतर मी मटकी टाकून घेते. आणि आता मी याच्यावरती मस्त असा आपला कट टाकते. थोडीशी कोथिंबीर. आपलं असं मस्त असं झणझणीत मिसळ पावचं ताट तयार आहे. पटपट माझी रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते. थँक्यू फॉर वॉचिंग.